येस मित्रांनो, फायनली आपलं पॅकिंग झालेलं आहे. हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि आपली फायनली लाँग बाईक राईड सुरू झालेली आहे. लईच उशीर झाला राव, म्हणजे आपण प्लॅन केला होता 5:30ला वगैरे निघायचा, 7 वाजलेले आहेत. सगळी तयारी झालेली आहे. आता आपलं पॅकिंग पण झालेलं आहे. आता डायरेक्ट हेल्मेट घालू आणि निघूयात. सो चलो. सुंदर अशी हिरवीगार झाडी आणि त्याच्यातून आपली चाललेली मित्रांनो ही बाईक राईड. पुन्हा एकदा हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि आपली मित्रांनो फायनली ड्रीम बाईक राईड सुरू झालेली आहे. लॉंग डेस्टिनेशन बाईक राईड आपली सुरू झालेली आहे. बघा, माझं तुम्हाला स्वभाव तर माहितीच आहे, जास्त आनंद झाला की माझा कंबलच होतो. आता आपण आहोत कात्रज घाटामध्ये आणि हा कात्रज घाटाचा जबरदस्त नजारा. आता माहीत नाही व्ह्यू कसा येतो, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन हेल्मेट, नवीन सगळा सेटअप आहे आपला हा मोटो ब्लॉकचा, त्याच्यामुळे थोडंसं जरा ॲडजस्ट व्हायला वेळ जाईल. आणि ऑब्व्हियसली एवढी मोठी लॉंग राईड करायची म्हणजे सुरुवातीचा अर्धा तास फुल लागते आपली, कारण की डोक्यात भरपूर सारे विचार चालू असतात. आणि सेकंड थिंग म्हणजे बस एवढंच, म्हणजे तो म्हणतो ना, एक सुरुवातीचा अर्धा एक तास जो आपला ब्रेकिंग पिरियड असतो ना, की यूज टू होण्यासाठी या गोष्टीसाठी, तर तसंच काहीसं माझं झालेलं आहे. ओके, 2दा हॉर्न दिलेला आहे. ओव्हरटेक परत आपल्या आतमध्ये लेनमध्ये. ऑलराईट मित्रांनो, म्हणजे लॉंग राईडच्या दृष्टीने ज्या गोष्टी काय म्हणतात त्याला, सेफ्टीच्या दृष्टीने ज्या गोष्टी करायच्या असतात ना, त्या पण आपण आज व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. भरपूर मोठा व्हिडिओ होणार आहे, मे बी 25-30 मिनटाचा व्हिडिओ होईल. आणि जर मला वाटलं तर मी याच्यात 2 पार्ट्स करीन. पण आत्ता सुंदर अशी ही कात्रज घाटाची ग्रीनरी पाहून घ्या, वाव. आणि हो, आपण पुण्यातून निघालेलो आहे, ट्रिप सेट केलेली आहे. ओंकार आपली वाट बघतोय कात्रज फाट्यावरती. सो कात्रज फाट्यावरती तो आपल्याला भेटेल आणि तिथून पुढे मग आपण आपली गोवा राईड सुरू करणार आहोत. येस मित्रांनो, गोवा इज ऑन. जबरदस्त ग्रीनरी, जबरदस्त. आता हे पोलीस भरतीचे मुलं आणि मुली आहेत, त्यांचा प्रॅक्टिस चालू आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक. चलो मस्तपैकी राईड एन्जॉय करूया. ऑलराईट, हा कात्रजचा मोस्ट फेमस असा जुना बोगदा, कारण की आपण घाटातनं राईड करत आहोत. ओके मित्रांनो, आपण आता कात्रज फाट्यावरती पोहोचलेलो आहोत आणि ओंकारची वाट बघतोय. आता एकदा आपला सेटअप कसा आहे बघून घेऊ. म्हणजे आता जेव्हा मी नाश्त्याला थांबेन ना, त्यावेळेसच मी बघेन आता फुटेज कसं येतं आहे, व्हॉईस कसा येतो आहे. पण एकंदरीत हा असा काहीसा आपला सेटअप आहे. ही बॅग जरा हलती आहे, म्हणजे बंजी कॉर्डमुळे ना ते व्यवस्थित फिटिंग होत नाही आहे. पण ठीक आहे, आपण याचा जुगाड करूयात काहीतरी. आत्ता तरी मी प्रॉपर बांधलेलं आहे. जरा आता ओंकारची वाट बघूयात. ओंकार येईलच आता एक 5 मिनटात आणि मग आपण आपली ड्रीम राईड, गोवा राईड आपण सुरू करत आहोत. बाय द वे, तुम्हाला या व्हिडिओचं टायटल कसं वाटतं मित्रांनो? आपण या व्हिडिओच्या टायटलला आहे ना हेच नाव देऊयात की ड्रीम राईड गोवा 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 ऑन. आणि हो, हेल्मेट कसं दिसतंय ते पण सांगा, मी नंतर तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच पुढे गेल्यानंतर. पण एकंदरीत आपला असा काहीसा सेटअप आहे. हा बघा, आलेला आहे, हाच तो. झालं का प्रॉब्लेम सॉल्व? फायनली मित्रांनो, ओंकार आलेला आहे. आपण रेडी आहोत, आपला सेटअप रेडी आहे आणि त्याचा पण गोप्रोचा सेटअप आहे. नक्की दोघांनाही सबस्क्राईब करा आणि धमाल राईड होणार आहे.
गोवा मोड ऑन. चलो लेट्स गो. ऑलराईट मित्रांनो, फायनली ओमकार आलेला आहे आणि आपली राईड पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आपण आता कापूरवळवरून निघालेलो आहोत. आता आमचा असा अंदाज आहे की आपला पहिला ब्रेक आता लवकरच घ्यावा लागणार आहे. आता 8:30 वाजलेले आहेत. मी तुम्हाला इथं टाईम पण दिसत असेल. आता आपण सर्व्हिस रोडनी हायवे कनेक्ट करूयात, कारण की आता बऱ्यापैकी भूक लागलेली आहे, नाश्ता करायचा आहे. त्याच्यामुळं आता लवकरात लवकर इन द सेन्स आपण जो आपला घाट आहे ना, घाटाच्या जस्ट अलीकडं आपण थांबणार आहोत. तिथं 4-5 हॉटेल्स आहेत. त्यापैकी एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये आपण थांबून सुंदर असा नाश्ता करणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर मग आपला एक मोठा स्टेज असेल. 2-2.5 तास वगैरे आपण कंटिन्यू राईड करणार आहोत. आणि धमाल तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो. मुंबईच म्हणतोय, भोर, पुणे आणि गोवा अशी आपली बाईक राईड सुरू झालेली आहे. धमाल 400 किलोमीटरची राईड आहे मित्रांनो. माझ्या आयुष्यातली एका स्ट्रेचमध्ये सगळ्यात मोठी असलेली ही बाईक राईड आहे. सो चलो कंटिन्यू करूया. ऑलराईट मित्रांनो, आपली टेलबॅक सारखी हलती आहे, त्याच्यामुळं सारखं थांबावं लागतं आणि ते ॲडजस्ट करावं लागतं. पण ठीक आहे, आता मी अजून त्याला खाली अजून जरा बांधलेलं आहे, तर आता काय लवकर हलेल असं वाटत नाही. बघूयात आता कसं होतं काय. आणि डोंट नो, म्हणजे वीकडे असून पण आहे ना बऱ्यापैकी ट्रॅफिक दिसतं. म्हणजे आता लॉंग विकेंड असल्यामुळं मला वाटते लोकांनी माझ्यासारखंच केलेलं आहे. 1-2 दिवस आधी सुट्ट्या टाकून गायब. बघा, कंटिन्युअसली ट्रॅफिक आहे. म्हणजे आम्ही स्पीडच मेंटेन करू शकत नाही आहे. ऑलराईट फ्रेंड्स, आता नाश्ता करण्याची वेळ आलेली आहे. आपले 60 किलोमीटर आजचे पूर्ण झालेले आहेत आणि आपण आता विठ्ठल कामतच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि इथं आपण नाश्ता करणार आहोत. ऑलराईट, ऑलराईट फ्रेंड्स, आता विठ्ठल कामत हॉटेलमध्ये थांबलेलो आहे, जे जस्ट आपल्या घाटाच्या अलीकडे आहे, खंडाळामध्ये. तर आता तिथं आपण मस्तपैकी नाश्ता करणार आहोत. मी मागवलेला आहे मसाला डोसा, ओमकारने मागवलेला आहे उत्तप्पा. आम्ही आता नाश्ता करून कंटिन्यू परत निघणार आहोत. आणि आता आमचा विचार आहे की 2-2.5 तासाचा कंटिन्यू स्ट्रेच घ्यायचा, म्हणजे ॲटलिस्ट कोल्हापूरच्या आसपास तरी पोचायचं आणि मगच सेकंड ब्रेक घ्यायचा, कारण की आपल्याला रस्ता बऱ्यापैकी कवर करायचा. आत्ताशी 60 किलोमीटर झालेत आपले आणि 60 किलोमीटरमध्ये हा आपला दुसरा ब्रेक आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्या बॅगचा पण प्रॉब्लेम होतो आहे, त्यामुळं ते पण काही किलोमीटर्समध्ये थांबून चेक करावं लागतं आहे आपल्याला. बाकी पेट्रोल पण आपण भरलेलं आहे. अजून पण 150+ किलोमीटरची आपली रेंज आहे, त्यामुळे पेट्रोलचं सध्या टेन्शन नाही आहे. सो आता नाश्ता करूयात आणि निघूयात. यस मित्रांनो, आपण आता साताऱ्याच्या जवळ पोचलेलो आहोत आणि मस्तपैकी सूर्यनारायणाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे. व्हॉईस कसं येतोय काय मला काहीही माहिती नाही आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पण या प्रयत्नासाठी एकदा नक्की दाद द्या. या जे काही आपलं ॲडव्हेंचर चाललं आहे त्यासाठी 1 लाईक तर बनतोच मित्रांनो. माझे आता वाजलेले आहेत 9:45 आणि आपण आता साताऱ्याच्या जवळ पोचलेलो आहोत. म्हणजे हार्डली एक 12-15 किलोमीटर सातारा बाकी आहे आणि सुंदर अशी आपली बाईक राईड सुरू आहे. सुंदर असा आपला मोटो ब्लॉग सुरू आहे आणि सूर्यनारायण देखील आपल्याला दर्शन दिलेलं आहे. पावसाचं काहीही आता लवलेच दिसत नाही, पण मला माहिती आहे 100% कोल्हापूर किंवा आंबोली घाटात आपल्याला पाऊस मिळणार आहे. तर तिथपर्यंत व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. गोव्याला पोचेपर्यंत हाच व्हिडिओ आहे. किती मोठा झाला तरी आपण हाच व्हिडिओ ठेवणार आहोत. चलो. सातारकर सातारला पोचलेला आहे. सातारकर बघत असतील तर लाईक करा पटापटा.
सकाळचे 10 वाजले ना आपण सातारला पोहोचलो. सातारला आणि ओंकार जबरदस्त राईड चालली आहे मित्रांनो, एकदम भारी. आता सातारा सिटी आम्ही पार करत आहोत. तुम्ही आपल्या लेफ्ट साईडला पाहताय सातारा सिटी. ओंकार आहे आपल्यासोबत, BMW GS 310 आणि आपण ज्युपिटर 125. चलो लेट्स गेट इट. लाल परी. ऑल राईट मित्रांनो, आपण आत्ता कराड पास केलेला आहे. आता 12 वाजले ऑलमोस्ट. आपण आत्ता कराडच्या जस्ट आधीचा जो टोल नाका आहे ना, तिथं पण एक ब्रेक घेतला होता. तर तिथून पुढे आता आपण कराड पास करून आता परत हायवे लागलेला आहे. कराडला अजून पण ते ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळं तो खालनं सगळा सिटीतूनच रस्ता येतो आहे. पण ओव्हरऑल एकंदरीत जबरदस्त राईड चाललेली आहे. आता ऑलमोस्ट आपले 170 किलोमीटर वगैरे कंप्लीट झालेले आहेत. आता बघूयात, आता तो कोल्हापूर आपला आता पुढचं डेस्टिनेशन आहे. मे बी कोल्हापूर किंवा त्याच्या पुढे एक छोटासा परत एक 5-10 मिनटाचा आपल्याला ब्रेक घ्यावा लागणार आहे, कारण की आपल्याला फ्यूल अप करावं लागणार आहे. अजून एक 20 ते 30 किलोमीटरचीच आता रेंज राहिली आहे, तेवढ्या ह्याच्यात आपल्याला ते करावं लागणार आहे. आणि आपण राईट लाईनला असलो की 4 व्हीलरवाल्यांचा इगो हर्ट होतो, त्यांना जागा द्यायची. हो हो हो, नाही येत, डोंट वरी. असा इगो हर्ट होतो होईल का 4 व्हीलरवाल्यांचा. हां, डेंजर काम असतं बाबा. जाऊ दे, चलो आमची राईड मस्त झाली. आपण छानपैकी एन्जॉय करतो. आता ओंकार लीड करतो. ओंकार आता पुढे गेलेला आहे निघून आणि आपण त्याच्या मागे आहोत. आय थिंक जास्त नाही, 2-3 किलोमीटरचा डिस्टन्स असेल आमच्यामध्ये. पण ठीक आहे, ते कवरअप आपण करून घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चलो. ऑलराईट मित्रांनो, आता आपला पेट्रोलचा ब्रेक झालेला आहे. म्हणजे आपण काल रात्री जे पेट्रोल भरलं होतं त्यानंतर आपण आत्ता डायरेक्ट पेट्रोल भरतो आहे. आता इथं मस्त आपलं टाकी फुल करून घेऊ, पेट्रोल भरून घेऊयात आणि राईड पुढे कंटिन्यू करूयात. आता ओंकार कुठेतरी थांबला आहे. आता जरा आमचा डिस्टन्स वाढला आहे, जरा मिसकम्युनिकेशन झालं थोडं. तर मे बी तो 4-5 किलोमीटर वगैरे पुढे असेल इथून. पण ठीक आहे. आता हे बघा, इथं मोबाईलचा सेटअप लावलेला आहे आणि पेट्रोल भरूयात आपण आता. 350. हा, इथंच आहे. इस्लामपूरच्या जस्ट पुढे पोहोचलो आता मित्रांनो. म्हणजे ओमकार इस्लामपूरमध्ये कुठला तरी एक बायकरचा शॉप आहे, तिथं तो गेला होता. म्हणजे त्याला काहीतरी त्याचं काहीतरी घ्यायचं होतं म्हणून तो त्या शॉपमध्ये गेला होता. मे बी रेन गिअर होते. पण आपण आता त्याची वाट पाहूयात. म्हणजे तो एक 7-8 किलोमीटर वगैरे मागे आपल्यापासून आणि 12 वाजले जाता. आणि कोल्हापूर इथून आय थिंक 30-35 किलोमीटर आहे काहीतरी. तर आपण आता या एक विश्वशांती म्हणून हॉटेल आहे तिथं थांबलो आहे आणि त्याची वाट पाहूयात आपण. आता आपल्या ह्या गोप्रोची आता बॅटरी पण लो होत आलेली आहे, तर मे बी पुढे जाऊन आपण कुठेतरी बॅटरी चेंज करू. आता इथं चहा किंवा कोल्ड्रिंक वगैरे असं काहीतरी घेऊयात. ताक वगैरे मिळालं तर बेस्ट. बघूयात मित्रांनो. आता आपण डायरेक्ट लंच ब्रेकच घेतलेला आहे. 12:30 वाजलेला आहे. डायरेक्ट आपण आता लंच ब्रेकच करूयात, कारण की ऑलमोस्ट आता आमचं म्हणजे कोल्हापूरच्या जवळ पोहोचलो आहे आणि भूक पण लागलेली आहे बऱ्यापैकी. पाऊस पण बारीक बारीक सुरू झाला आहे, त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट लंच ब्रेकच घेत आहोत. आपली ही गाडी मस्त जबरदस्त परफॉर्मन्स. कोल्हापूरच्या जवळ पोहोचलो इन द सेन्स आपला 250 किलोमीटर वगैरे आता कवर झालेलं आहे. सो आपण आता जेवण करून घेऊयात आणि पुढे कंटिन्यू करूयात. जेवण पण काय आहे, स्पेशल आहे. हे हॉटेल लक्ष ठेवा, विश्वशांती हॉटेल म्हणून आहे. इथं दही धपाटे मिळत आहेत. आम्ही आता दही धपाटे ऑर्डर केलेले आहेत, तेच खाणार आहे आणि मग आपली राईड पुढे कंटिन्यू करूयात. बॉयज डिड इट वेल मित्रांनो. फायनली मित्रांनो, फर्स्ट टाईम आपण आपल्या बाईकवरती कर्नाटकामध्ये एंट्री केलेली आहे आणि
खूप मस्त प्लेझंट वातावरण आहे, बारीक बारीक पाऊस पडतोय आणि ओमकार रेडी आहे आणि मी पण आता रेडी झालेलो आहे. आम्ही दोघांनी फ्युल अप केलेलं आहे. ओमकारच्याही गाडीत पेट्रोल भरलेलं आहे आणि आता पेट्रोल भरून आपण आपली जर्नी पुढे कंटिन्यू करत आहोत. खूप भारी फिलिंग आहे मित्रांनो. पहिल्यांदा बाईकवरती आपण स्टेट क्रॉस केलेला आहे. आपण आत्ता कर्नाटकामध्ये एंट्री केलेली आहे. हे तुम्हाला जर माहीत असेल तर आपण गोव्याला जाताना थोड्या वेळासाठी का होईना पण आपण कर्नाटकामध्ये एंट्री करतो. तर तसंच आपण आता कोकणोली टोल नाका पास करून जस्ट पुढे आलो आहे. फ्युल अप केलेला आहे आणि आता इथून पुढे संकेश्वरच्या इथून आपल्या गोवा वेस्ट हॉटेलच्या इथून आपला आंबोली घाटाचा जो रस्ता आहे ना त्या रस्त्याला आपण जाणार आहोत. चलो कंटिन्यू करूयात आता. येस, फायनली मित्रांनो आपण कर्नाटकामध्ये एंट्री केलेली आहे आणि आपला जो हायवे आहे ना तो हायवे सोडून आपण आता आतल्या रस्त्याला आलेलो आहोत, जो की थेट आपल्याला आंबोलीकडे घेऊन जातो. आणि ही सुंदर अशी हिरवीगार शेती आपल्याला जी पाहायला मिळते ती कर्नाटकामधली आहे मित्रांनो. आपण पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या बाईकने आपण कर्नाटका स्टेटमध्ये एंट्री केलेली आहे. मित्रांनो आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे, म्हणजे कर्नाटका सोडून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एंट्री. आणि हे आपल्याला दिसतंय आता आचरा, सावंतवाडी, पणजी, गारगोटी, गडिंग्लज. मित्रांनो, आयुष्यात कधीही असं वाटलं नव्हतं की स्वतःची बाईक घेऊन, ते पण ज्युपिटर 125 घेऊन आपण कधी एका दिवसात 400 किलोमीटर कंप्लीट करूया. पण आजचा दिवस तोच आहे, आजचाच तो सुवर्णयोग आहे. आणि होय मित्रांनो, हा सुवर्णयोगच आहे, कारण की लहानपणापासूनचं पाहिलेलं स्वप्न जर तुमचं पूर्ण होत असेल ना तर त्याचा काहीतरी आनंदच वेगळा असतो. आणि मी हे 4-5 वर्षापूर्वीपासूनचं हे माझं पाहिलेलं स्वप्न होतं की लाँग बाईक राईड स्वतःच्या गाडीने कॅमेऱ्यातनं त्या सगळ्या गोष्टी शूट करायच्या आणि त्या तुम्हाला दाखवायच्या. आत्ताची काही सिच्युएशन मित्रांनो अशी झाली आहे ना की जास्त ब्लॉग करूशी वाटत नाही आहे. फक्त सुंदर हा रस्ता एन्जॉय करावा, ही ग्रीनरी पाहावी आणि जे स्वप्न आपण पाहिलं होतं ते स्वप्न आपण जगतोय त्याचा फील घ्यायचा, त्याचा आनंद घ्यायचा, एवढंच काही ते मनात आहे आणि एवढ्याच काही त्या गोष्टी डोक्यात सुरू आहेत. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत आचरा आणि जो आंबोलीला जोडणारा जो रस्ता आहे ना त्या रस्त्यावरती. हा सिमेंट कॉन्क्रीटचा संपूर्ण रस्ता आहे, खूप सुंदर रस्ता आहे मित्रांनो. म्हणजे हा एक 25-30 किलोमीटरचा हा पॅच जो येतो ना मध्ये, तो हा रस्ता. ऑल राईट फ्रेंड्स, आता जस्ट आंबोली घाटाच्यापासून एक 5 ते 7 किलोमीटर अलीकडे आहे आणि मस्त मस्त आपण मॅगी खातोय. ऑलराईट मित्रांनो, अशी काहीशी रूम आहे आणि आल्या आल्या आम्ही सगळे आमचे गिअर्स असतील किंवा आमचे जे काही कपडे असतील ते सगळे वाळत टाकलेले आहेत. कारण की एवढं सगळं भिजलो ना, कारण की लास्ट शेवटचा जो एक अर्धा एक तास होता ना तो इथं आम्हाला जबरदस्त पाऊस लागला. म्हणजे गोव्यामध्ये एंट्री केल्यापासून म्हणजे गोव्यानी काय म्हणतात त्याला, आमचं जोरदार पावसाने आमचे स्वागत केलेलं आहे. तर आता ऑलमोस्ट 10-10:30 वगैरे वाजले आहेत. व्हिडिओ एंड करायचा राहिला होता म्हणून मी आत्ता करतो आहे. माहीत नाही आता किती मिनटाचा व्हिडिओ झाला, आता एडिटिंगमध्येच त्या गोष्टी कळतील. पण ओव्हरऑल मित्रांनो, हा कंप्लीट ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आपण मोटो ब्लॉग केलेला आहे पहिल्यांदा. आपण पहिल्यांदा 2 स्टेट्समधनं आपली गाडी घेऊन आलेलो आहे. म्हणजे ऑब्व्हियसली
कर्नाटकामध्ये आपण थोड्या वेळासाठीच एंटर करतो. त्याच्यानंतर आपण परत महाराष्ट्र स्टेटमध्ये येतो आणि तिथून मग गोव्यामध्ये एंट्री होती आपली, म्हणजे आंबोली घाट मार्गे. आता आंबोली घाटात पण जबरदस्त पाऊस होता, त्यामुळं मी फक्त ते आंबोली घाटचा जो मेन जो धबधबा आहे ना त्याच्याच मी काही ग्लिम्स दाखवल्यात. आणि गोप्रोचं शूट आहे जबरदस्त. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओमकार पण आहे सोबत, तो पण आता फुल झोपायच्या तयारीत आहे. आम्ही आता झोपणार आहोत आणि उद्या जेव्हा सकाळी जाग येईल त्याच्यानंतर आमचा दिवस चालू होईल. पण पुढच्या 1-2 व्हिडिओजमध्ये तुम्हाला जबरदस्त गोव्याचा नजारा पाहायला मिळणार आहे. आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने जरा गोवा एक्सप्लोअर करणार आहोत. म्हणजे पावसाळ्यात ट्रिप काढली आहे म्हणजे नो बीचेस बियॉन्ड गोवा असं आमचं काहीतरी ही थीम असणार आहे ह्या सिरीजची. तर नक्की आपली ही संपूर्ण सिरीज पहा. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, टाटा, बाय बाय आणि गुड नाईट.